विद्यार्थी मित्रांनो, 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन. माहिती आहे ना तुम्हाला? मला काय सांगायचंय तुम्हाला, की जे सुरू आहे पेपर स्कॅम हा ही छोटी गोष्ट नाहीये. याला हलक्यात घेऊन चालणार नाही किंवा काय होणार आहे आपण करून हा विचार सुद्धा बाजूला ठेवायचा आहे. याच्या पाठीमागचं रिझन मी तुम्हाला सांगतो. नीट पासून सुरुवात झाली. हो, नीट पासून सुरुवात झाली. पण स्वयं फिजिक्स चॅनलवर तुम्ही नवीन लेटेस्ट व्हिडिओ बघितला का? की जेईई मध्ये सुद्धा तशा केसेस आहेत. पण यावर्षी कमी आहेत. पुढल्या वर्षी नक्कीच त्या सुद्धा वाढतील. म्हणजे 10वीला 50-55% पण जेईईला 99.9 परत तेच सीईटी सारखं. हो, 10वीची एक्झाम वेगळी आहे, जेईई वेगळे. अहो जेईई आहे ती जेईई लक्षात घ्या. ओके. आणि जेईई मध्ये 99 पर्सेंटाईलच्या मुलांनी सीईटी दिलीच नाहीये. आणि 12वीत बोर्डला त्यांना मार्क आहेत. आता जेईई केव्हा असते पहिला अटेम्प्ट? ओके, जानेवारीमध्ये बरोबर आहे. त्यात तुम्ही 99.9 पाडताय आणि त्याच्यानंतर बोर्डच्या एक्झाम मध्ये कमी स्कोर आणताय. हे कसं शक्य आहे? मग झारखंड असेल, पंजाब असेल लक्षात घ्या आणि कर्नाटक असेल म्हणूया आपण, सगळीकडे हेच सुरू आहे. मग एमपीएससी, यूपीएससी मध्ये पण ते सुरू असणार आहे, जे आपल्याला माहित नाहीयेत. माझी पोरं 8-8 वर्ष केलं एमपीएससी तयारी, नाही सिलेक्शन झालं अशी बोलत मॅडम. नाही झालं. 1 मार्कासाठी राहतंय, थोड्यासाठी राहतंय. का? कारण हे मध्ये घुसतायत. ह्यांच्या विरोधात आवाजच उठवायचा आहे ॲज अ पालक म्हणून. मी तुम्हाला सांगतो 9 ऑगस्टला ते आपटे सभागृह पुणे, ठीक आहे, आपटे रोडवर आहे. तिथं पालक येणार आहेत. मी तुम्हाला सांगतो पालक विद्यार्थी येणार आहेत. आपले विचार, आपलं मत तिथं मांडायचं आहे, आपला आवाज उठवायचा आहे. मी येणार आहे ॲज अ पालक म्हणून माझ्या मुलाला घेऊन. तुम्ही सुद्धा आलं पाहिजे. पुण्यात आहे. ओके, रविवारचा वेळ आहे, सुट्टी आहे लक्षात घ्या. तुम्हाला यावंच लागेल. आपल्याला कुठं मार्च काढायचा नाही, काय नाही, पण शांततेत आपल्याला आवाज उठवावा लागेल. मी तुम्हाला सांगू का? वाईट अवस्था आहे हो, वाईट अवस्था. फार वाईट अवस्था आहे. विचार करा ना, एखाद्या गरीबाचं पोर करतंय स्वतःची म्हणजे बघा, शिक्षण घेतल्यानं परिस्थिती बदलते. हे मी बघितलंय. आत्तापर्यंत मी अनुभव घेतला होता. हां, जे शिकले ते पुढे गेले. ओके. आणि ज्यांनी शिक्षण नाही घेतलं, ते आज देखील तसेच मागे राहिलेत. मी तुम्हाला सांगतो, आरक्षण बास करा. 70 वर्ष झालं असं म्हटलं जातं. बरोबर आहे? सांगा बघू. पण ज्यांनी सुरुवातीलाच आरक्षणाचा फायदा घेतला, त्यांची प्रगती झाली आणि होते अजून. पण जे सुरुवातीला शिक्षण नाही घेतलं, आरक्षण असूनही त्यांना फायदा घेता आला नाही, ते आज देखील आहे त्या ठिकाणी आहेत. शिक्षणानुसार परिस्थिती बदलते ना. पण आज अशी कंडिशन आली, की आम्ही शिक्षण घेतोय, पण आमच्या हक्काच्या जागा असतील, आम्ही कष्ट करून जे मिळवण्याची शक्यता होते, त्या ठिकाणच्या कॉलेजमधल्या सीट्स असतील, एमपीएससी, यूपीएससी मधल्या जागा असतील, ह्या जर आपल्याकडून हे असे पैसेवाले लोकं हिरावून घेत असतील, तर आपल्या भविष्यात काय मुलं अभ्यास करणं सोडून देतील. पण मी तुम्हाला सांगू का? नशीब, मी तुम्हाला सांगतो हे जे प्लेसमेंट क्रायटेरिया आहे, तिथं तर आपण अजून सेफ आहोत. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे फ्रॉड करून तुम्ही पुढे जाल, पण प्लेसमेंट होणार नाही. पण थांबा ना, काय आहे, मी लहानच आहे. मला या गोष्टीचा काही अनुभव नाहीये. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय माहितीये का, की 9 ऑगस्टला माझं काम काय आहे पालक म्हणून, की मला तिथं उपस्थित राहायचंय. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट की आवाज तर उठवायचाच आहे लक्षात घ्या. या सगळ्याच्या आता एम-एस-टी, सी जस्ट आपल्याला कळालंय, की सी सेलनं ते डिक्लेअर केलं म्हणून. आता इमॅजिन करा ना, की सी सेलनं नुसतं पर्सेंटेज दिलं असतं तर? कधीच कळालं नसतं आपल्याला, की ही मुलं फ्रॉड आहेत म्हणून. कधीच कळालं नसतं लक्षात घ्या. कधीच कळालं नसतं. किंवा सी माझे स्टुडंट मला सांगायचे, की "सर 100 पर्सेंटाईलचा मुलगा आहे, 99.99 पर्सेंटाईलचा मुलगा आहे. त्याला येत का नाही हो काही? साधं क्रॉस म्युटेशन करता येत नाहीये, की साधं म्हणजे साध्या-साध्या गोष्टी जमत नाहीयेत. सगळ्या विषयात ही मुलं फेल होतायत." म्हणजे आमचे स्टुडंट सांगायचे, की "फ्रॉड आहे, फ्रॉड आहे, काहीतरी नक्कीच फ्रॉड आहे." आम्ही सोडून दिलं. त्याचे परिणाम यावर्षी घातक बघितलेत. पण आपण शांत राहून चालणार नाही या लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो, जमायचंय कुठं, यायचंय कुठं, मग परमिशन घेतलंय का? सगळ्या परमिशन घेतल्यात. सभागृहात जे सभा घ्यायची आहे किंवा तिथं आपले प्रतिनिधी येणार आहेत लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो अहिल्यानगरवरून येणार आहेत लोकं. आपल्याला दाखवावं लागेल गव्हर्नमेंटला, की इथं आमच्या मनात एक असंतोष आहे. हां, असंतोष आहे. कुठल्या गोष्टीचा, की माझा आता बरेचसे कॉमेंट तुम्ही बघा या व्हिडिओ खाली पण कॉमेंट येतील. बऱ्याचशा व्हिडिओ खाली मी कॉमेंट बघितलेले आहेत. कॉमेंट बघितलेले आहेत मी सांगतो लक्षात घ्या, की काय बघितलंय मी? सांगतो तुम्हाला. मी असं बघितलेलं आहे, की सर माझ्या मुलाला 10वी जास्त मार्क आहेत, 12वी जास्त मार्क आहेत. ओके. सीईटीत पण 97 पडलेत, पण मला कुठलंच कॉलेज चांगलं मिळत नाहीये 97ला. 97 ला खूप कष्ट घ्यावं लागतं. आम्हाला अनुभव आहे. आम्ही त्या क्षेत्रातले आहे. आम्ही शिकवतोय. आम्हाला माहिती आहे. 97, 98 कुणालाही पडत नाहीत बाळांनो. 92, 93, 94 पर्यंत गेलेल्या मुलांनी सुद्धा खूप अभ्यास केलाय. 93% 96 पर्सेंटाइलची एक मुलगी आहे माझ्याकडं.
ओके. तिला कराड गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं. पण 96 ला हे फ्रॉड नसते तर तिला वालचंद मिळालं असतं. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, ही फ्रॉड मुलं सीओईपीतल्या सीएसच्या जागा घेतायत आणि जे टॅलेंटेड मुलं आहेत, मग ते सीओईपीमध्ये सिव्हिल मेक इलेक्ट्रिकलकडे वळतायत. ओके. कारण कॉलेज त्यांना तसं हवंय आणि मग काय होतंय, आम्हाला मग कराड सिव्हिल पण बेस्ट आहे. त्याबद्दल आमचा काही वाद नाहीये. पण आम्हाला त्याच्यापेक्षा आणखीन बेटर कॉलेज मिळालं असतं. पण ही जी फ्रॉड मुलं होती त्याच्यामुळं. पण ती जी 96 पर्सेंटाइलची मुलगी आहे, तिनं किती कष्ट घेतलेत. 1 नाही 2 वर्ष मी बघितलेत. हां, दिवसभर स्टडीमध्ये अभ्यास वगैरे. मग तुम्ही म्हणाल, "सर 96 का पडले?" अरे ती पण अचिव्हमेंटच आहे. कमी नाहीयेत 96 पर्सेंटाइल सुद्धा मार्क लक्षात घ्या. म्हणजे टॉप 5 पर्सेंटाइलमध्ये आली ती मुलगी लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय आहे? परीक्षेचा तणाव वगैरे अशा गोष्टी असतात ना, सिली मिस्टेक होतात, पॅनिक अटॅक येतो एका वेळेस म्हणूया आपण. पण मला सांगा, जर ही ₹15,00,000 भरून 100 पर्सेंटाइलकडे जायला लागली मुलं, तर काय उपयोग आहे? आणि सीईटी जाऊन, व्हीजेटीआयमध्ये जाऊन ह्यांना कंटिन्यू करता पण येत नाही. मग हे गव्हर्नमेंटच्या का लक्षात येत नाही? का इथं काय नक्की गोष्टी आहेत? अ, टी-सी-एस सारख्या कंपनीलाच का दिलं जात नाही कॉन्ट्रॅक्ट? का? का दिलं जात नाही? मग ह्याला काय माहितीये का? पूर्ण सिस्टमच कारणीभूत आहे. आपण पण कुठं ना कुठं तरी जबाबदार आहे या गोष्टीला. आता विषय बदलतोय मी थोडासा. कोणती तरी एक एक्झाम आहे बरं का. ही अशी एक्झाम आहे. पॅट. ठीक आहे. फुल फॉर्म मला माहीत नाहीये. छोट्या मुलांसाठी असते 5वी, 6वी, 7वी, 8वी मुलांसाठी असेल म्हणूया आपण. काय परीक्षेचं गांभीर्य आहे? कशासाठी गव्हर्नमेंटने काय याचा फुल फॉर्म आहे असेल तर माहीत मला सांगा कॉमेंटमध्ये. पण सांगू का? एक्झामच्या 1-2 दिवस अगोदरच YouTubeवर पेपर येतो. YouTubeवर पेपर रिलीज होतो. खुल्लम-खुल्ला. मग गव्हर्नमेंट त्यांच्यावर पण का कारवाई करत नाही? मुद्दा महत्वाचा आहे लक्षात घ्या. सुरुवात लहानपणापासून होते. आपण पण दोषी आहे. हां, दोषी आहेत लोकं. मग हा पॅटचा पेपर YouTubeवर मिळतोय. होय. बऱ्याचशा ठिकाणी मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. अगदी 10वी पासून सुरुवात होते. 10th स्टँडर्ड पासून सुरुवात होते. बऱ्याचशा गैरप्रकारांना म्हणूया आपण. बऱ्याचशा गैरप्रकारांना सुरुवात होते. 11th असेल, 12th असेल. 12th बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा गोंधळ होतो. होतो गोंधळ, होतो. मी तुम्हाला सांगतो. मग मला काय म्हणायचंय, मग हे थांबवण्यासाठी पहिला उपाय काय, की आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना प्रामाणिकपणे धडे दिले पाहिजेत आणि मोह टाळला पाहिजे. 15,00,000त पेपर मिळतोय. आहेत मॅडम ₹15,00,000 पण मला घ्यायचा नाहीये तो पेपर. माझा पोरगा प्रामाणिकपणे अभ्यास करेल. असं जर प्रत्येक पालकाचं विचाराल, तर कशाला पेपर फुटीसारखी प्रकरणं तर घडणार आहे सांगा बघू? मी तुम्हाला सांगू का? एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये पैसे भरून पोस्ट मिळवताय. अरे कुठल्या गरीबाच्या हक्काची जागा हिरावून घेताय. कुठं फेडणार हे पाप? कुठं सांगा बघू? कुठं? कुठंच नाही लक्षात घ्या. शक्यच नाही. या जन्माचं या जन्मातच फेडून जावं लागणार आहे. मग मी रिक्वेस्ट करतोय. मी तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक वगैरे सगळ्या देईन. ओके. तरी पण मी तोंडी सांगतोय ना, आपटे सभागृह, ओके, आपटे रोड, सकाळी 10 वाजता. ओके. 10 ते एक 2-3 तासाचं सेशन असेल कदाचित म्हणूया आपण आणि सगळ्यात इम्पोर्टंट की पालक येतायत. ओके. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की आपल्याला आपलं मागणं पुढे नेण्यासाठी मग न्यूजपेपर असतील, न्यूज चॅनल्स असतील, इथं आपली न्यूज सतत येत राहावी, द्यावी लागणार आहे. तरच हे वरपर्यंत पोहोचेल आणि कुठेतरी वर्षभर मला प्रयत्न करून दाखवावं लागणार आहे. त्या लोकांना सांगावं लागणार आहे, की का ₹15,00,000 भरून कॉलेज मिळवाल, प्लेसमेंट नाही होणार, लाईफमध्ये सुखी राहणार नाही. तर जे काय करायचे ते अशा गोष्टी करू नका. जे खरोखर जागेचे हकदार आहेत त्यांना तिथं जाऊ देत. प्रामाणिकपणा असायला पाहिजे. मग उद्या मी येतोय. आपण भेटूया पुण्यामध्ये सकाळी 10 वाजता आपटे सभागृह. धन्यवाद.